जिल्ह्यात माजी कॅबिनेट मंत्री व आमदार धर्मराव आत्राम अनेक भागात दौऱ्यावर आहेत। जिल्हा प्रशासनाचा आढावा यावेळी आमदार साहेबांनी घेतला। अनेक मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी मांडले, काय म्हणा? लोकांचा मागणी फार मोठा आहे की पहिले येण्या जाण्याचा व्यवस्था इथे झाला पाहिजे, ते महत्वाचं आहे। कारण की गडचिरोली जिल्ह्याला जायचं असेल तर फारच लोकांना त्रास होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा आढावा आपण घेतलेला आहे। संबंधित जे नॅशनल हायवेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर जे लोक आले होते त्यांना सांगितलेलं की अल्टिमेटम दिलं की जून पर्यंत हे सगळं आटोपलं पाहिजे आणि जवळजवळ 10-11 वर्ष झालं हे पेंडिंग फार झालेलं आहे। ते पूर्ण रोड आपला सिरोंजा टू आलापल्लीपर्यंत झाला पाहिजे। JSW किंवा ओम श्रीराम जे कंपनी आहे त्याच्या माध्यमाने जे प्रकल्प सुरू करण्यात येत आहे, तर ओम श्रीराम कंपनीच्या माध्यमाने शेतकऱ्यांना धमक्या देण्यात आले, एट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी तुम्ही केली होती। तर यात कुठे ना कुठे राजकारण सुरू आहे असे अनेक चर्चा जे आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुपला रंगली, काय म्हणा? नाही, ठीक आहे, ते राजकारण करणारे लोक राजकारण करतात। आम्ही लोकांना काम देतो आणि जवळजवळ 15 ते 20 हजार लोक कामाला लागलेले आहेत। त्याचा मला आनंद आहे आणि कोणसरीमध्ये सुद्धा कमीत कमी 20 ते 25 हजार लोक काम करत आहेत। तर हे ते राजकारण करणाऱ्या लोकांना राजकारण करून द्या, परंतु माझं इतकंच आहे की आमच्या जे अधिकारावर बाधा न येता कोणत्याच प्रकारचा कारवाई कोणी धमक्या देत असतील तर धमकीला आम्ही काय मागे पुढे पाहणार नाही। लोकांचा विश्वास संपादन करून पुढे गेला पाहिजे, असंच माझ्या इच्छा आहे। 31 मार्च पर्यंत हद्दपार अख्ख्या देशातून करू, यावर काय म्हणा? नाही, ठीक आहे, चांगलं आहे। ते आपले गृहमंत्री आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत आणि पुष्कळशे लोकांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्याच्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि जे काही शिल्लक लोक असतील त्यांनी सुद्धा आपला सरेंडर पॉलिसी जे राज्याचं आहे ते मान्य करून त्यांनी सगळ्यांनी आत्मसमर्पण व्हावं असं प्रकारचं आवाहन मी करतो। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी ब्युरो जे आहे गणपती आतापर्यंत शरणागतीला आलेला नाही, यावर काय म्हणा? नाही, ह्याच्यामध्ये आता त्या सगळ्यांचा विचार वेगवेगळा असतो, कोणी येतो कोणी येत नाही, परंतु आपण पाहतो की जवळजवळ 90% लोक सरेंडर झालेले आहेत। तर ते काही 10% लोक राहिलेले आहेत। आज आपण पाहतो 30 तारीख आहे, उद्याची 31 तारीख आहे। हा डेडलाईन माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज सुद्धा आपल्याकडे जवळजवळ 48 तास आहेत। त्या 48 तासामध्ये जर सगळ्यांनी सरेंडर केलं तर मला वाटतं एक चांगला लोकशाहीच्या माध्यमातून विकासाकरता आपण सगळ्यांनी लढला पाहिजे, असं प्रकारचं आव्हान माझं आहे। बाबा, तुम्ही ज्यावेळी आमदार होते, मागच्या वेळी मंत्री पण होते, त्यावेळी माओवाद्यांनी जवळपास 15 दिवस जंगलात तुम्हाला फिरवले, त्यावेळच्या काळ आणि आताचा काळ कशा प्रकारे बघता? त्या जवळजवळ ही गोष्टीला 40 वर्ष झाली, 40 ते 42 वर्ष झाले आणि त्या 42 वर्षामध्ये म्हणजे फार मोठा फरक झालेला आहे आणि विकास झालेला आहे, विकास घडलेला आहे, रस्ते झालेले आहेत, येण्या जाण्याचा व्यवस्था झालेला आहे। जे अधिकाऱ्यांचा जे दडपशाही होता त्या कालावधीमध्ये हे नक्षलवादी जे आले ह्याचाच फायदा त्या नक्षलवाद्यांना भेटला होता। आता हे सगळं दडपशाही सगळं बंद झालेलं आहे। आता कुठेतरी आता परवाच मी सांगितलं होतं की अर्बन नक्षल सुद्धा आता सक्रिय झालेले आहेत। ते अर्बन नक्षल लोक जे मी बोललो होतो, ओम साईराम, जिथे त्या जवेली खुर्द ग्रामपंचायतच्या लोकांना धमकी देण्यात आला होता की आम्ही हे तुमच्या सगळ्या जमीन हिसकावून घेऊ आणि काम आम्ही स्वतः बिना परवानगीने आम्ही करू, असं प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं। त्याच्याबद्दल आणखीन कारवाई कुठे झालेली दिसत नाही। पुन्हा मी जे प्रशासन आहे त्यांना आवाहन करतो की गर्देवाडा पोलीस स्टेशन, पिपलीबुर्गी पोलीस स्टेशन त्यांनी कारवाई ताबडतोबीने केलं पाहिजे। आणि आमच्याकडे सुद्धा आता काम काय राहिलं नाही, तर मंत्री राहिला असतं तर वेगळं गोष्ट आहे। आता मी आमदार लोकप्रतिनिधी आहो, लोकांच्या कामाकरता रस्त्यावर उतरावं लागेल। जर हे लोक काम करत नसतील तर पोलीस स्टेशन कशा करता आम्ही बनवलं? पोलीस स्टेशन बनवलं कशा करता? लोकांच्या हिताकरता बनवलेलं आहे, तर त्या लोकांचा हित झाला पाहिजे त्याच्यामध्ये। तर त्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकारी जे असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, ताबडतोब त्यांनी कारवाई केलं पाहिजे, एट्रॉसिटी दाखल केला पाहिजे मालकावर। आणि जे कोण तिकडे गेले असतील, फॉरेस्ट अधिकारी गेले असतील किंवा ठेकेदार गेला असेल, त्या सगळ्यांवर कारवाई झाला पाहिजे। पण बघू शकतो ओम साईराम जी स्टील कंपनी आहे ती नव्याने कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रयत्न केले, यावर तीव्र प्रतिक्रिया आमदार व माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी दिली।
आणि या प्रकरणात सध्या गडचिरोली जिल्ह्यात राजकारण जे आहे ते तापलेले आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.